निरोगी आयुष्यासाठी प्रत्येकानं आपल्या जीवनात योग उतरवला पाहिजे। भारतीय संस्कृतीत हजारो वर्षांपासून योगाला महत्त्व आहे। ताणतणाव कमी करण्यासाठी व शरीर मनाचे संतुलन राखण्यासाठी दररोज योग करावा। महिलांनी त्यांच्या जीवनात योग आणल्यास आमूलाग्र बदल होऊन जीवन प्रसन्न व समृद्ध होऊ शकते, असे प्रतिपादन डॉक्टर सौ माधुरी कोडगुले यांनी व्यक्त केले। उमरज तालुका कराड येथे योग दिनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी 20 जून रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सौरभ चव्हाण बॅडमिंटन अकॅडमी व जिनिशा योगा क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिवस साजरा करण्यात आला। वृक्षारोपण करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। डॉक्टर सौ जयश्री गायकवाड, डॉक्टर सौ माधुरी कोडगुले यांच्या हस्ते योग डेचा शुभारंभ करण्यात आला। प्राणायामाचे महत्त्व सगळ्यांनाच कळालं। आपली जी लंग कॅपॅसिटी आहे ही पूर्ण 100% जर वापरायची असते, ही एक जीवनशैली आहे आणि ही समृद्ध जीवनशैली पतंजलीने सांगितलेली आहे। त्याचे अष्टांग योग म्हणजे 8 अंग आहेत त्याचे, तिथे सांगितलं काही योग, नियम, आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा, समाधी, हे जे पुढची सगळी अंग आहेत तर त्यामध्ये आसन ही पुढची पायरी आहे। पण पहिली जी पायरी आहे यम आणि नियम, याच्यामध्ये तुमचं वैयक्तिक जीवन तुम्ही जगताना कुठल्या नियम तुम्ही पाळले पाहिजे आणि कसं जगलं पाहिजे आणि त्या नियमाप्रमाणे जर जगलं तर खरोखरच पूर्ण निरोगी जीवन तुम्ही जगू शकाल। त्यातली 60-70% सुद्धा वापरलं जात नाही आणि बाकीचं जे न वापरलेलं असतं ते नंतर हळूहळू त्याची उपयोगिता नष्ट होत जाते। तर ते पूर्ण कॅपॅसिटी जर वापरलं तर आपण आपले जे दैनंदिन व्यवहार करतो, अगदी साधी कामं करतो ती आणि कौशल्याची कामं करतो ती, शिवाय लहान मुलं आता समजा स्पोर्ट्समध्ये ते करतायत, काही शिकतायत किंवा अभ्यास करतायत, तर त्यामध्ये जास्त आणखीन वरच्या लेवलला काम करू शकतात। कारण ऑक्सिजनच्या लेवल्स तुमच्या वाढतात, तुमची स्टॅमिना वाढतो, तुमची लवचिकता वाढते, फ्लेक्झिबिलिटी वाढते, असे असंख्य फायदे आहेत। स्त्रियांना तर ते अतिशय उपयुक्त आहे, कारण हार्मोन्सच्या लेवलमुळे शरीरामध्ये खूप बदल होत असतात आणि त्या हार्मोन्सना रेग्युलर करण्यासाठी योगासनासारखं आणि प्राणायामासारखं दुसरं कुठलाही उपाय नाही। बाकीचे जे वजन कमी होणं, पारधा सोडवणं, हे त्याच्याबरोबर मिळणारे बाय प्रॉडक्ट आहेत, म्हणजे साईड इफेक्ट्स म्हटलं तरी चालेल, पण त्याचा मेन उद्देश जो आहे तो तुमचा फिटनेस ठेवणं, फिटनेस राखणं आणि पूर्ण 100% तुमच्या शरीराच्या सगळ्या क्षमता, सगळ्या स्नायूंच्या क्षमता, लंगच्या क्षमता या 100% वापरणं, याच्यासाठी योग आणि प्राणायामाचा खूप अतिशय उपयोग होतो। शरीर आणि मन हे दोन्ही जे आहे, योग हा शब्द जो आहे हाच मुळात आधी युज या संस्कृतीपासून निर्माण झालेला आहे। तर त्याचा अर्थ जोडणे, युज म्हणजे जोडणे, संयोग। तर शरीर आणि मन याला जोडण्यासाठी त्याचा उपयोग होतो। मनाच्या बाबतीत सांगायचं तर तुम्हाला माहिती आहे मनाची कशी अवस्था असते। आत्ता होतं भुईवरी गेलं आभायात, बहिणाबाईंच्या कविता तुम्हाला माहिती आहे। तर ह्या मनाला लगाम घालण्यासाठी, ते थोडं ताब्यात ठेवण्यासाठी आणि आपले काही जे ताणतणाव असतात नेहमीच्या आयुष्यातले, हे जे ताणतणाव आहे त्याचं नियोजन करता आलं पाहिजे त्यासाठी। कारण आपल्याला जो स्ट्रेस येतो किंवा जे ताणतणाव येतात, ह्यामुळे आपल्या शरीरातले पूर्ण हार्मोन्स बदलतात। स्ट्रेस हार्मोन्स लगेच सिक्रेट व्हायला लागतात। तर हे न होता आपले हॅपी हार्मोन्स निर्माण व्हावे, एंडॉर्फिन निर्माण व्हावं,
यासाठी व्यायाम आणि प्राणायाम हे सगळ्यात उत्कृष्ट असं हत्यार आहे आणि ते आपलं स्वतःचं आहे, भारतातलं आहे, त्याचं उगम भारतातलं आहे. 5000 वर्षापूर्वी ते निर्माण झालेलं आहे, ते जगन्मान्य आहे आणि त्याचा अभ्यास आपण सर्वांनी जास्तीत जास्त केला पाहिजे, त्याचा प्रचार केला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांना ते करण्यासाठी आपण तयार केलं पाहिजे आणि त्याचा फायदा घेऊन आपल्या स्वतःचा व्यक्तिमत्व विकास आणि समाजाचा पण त्याबरोबर फायदा करून देणं हे खूप गरजेचं आहे. Listen.